तर हेलो गाइस, आज तुमच्यासाठी 10 मिनटं काहीतरी नवीन टॉपिक कंटिन्यू बने रहो अपने ब्लॉग में। चलो फिर आज के नए प्रोजेक्ट में। तर मित्रांनो, जय तिकडं झाड सोज मस्ती करत आहे. आपण इकडे चला मग. आजचं आपलं टॉपिक तर काहीच नाही, आज भरणं पण नाही आपल्याकडं, त्यामुळे आज आपला ब्लॉग एकदम बोरिंग राहणार आहे. बघू शकता आपलं किती छान वातावरण आहे. तर मित्रांनो, आज आपण आपले झाड लावणार आहे की ते आम्ही लहान असताना लावले होते ना. आता त्यांना तर फळ आले, तुम्ही बघू शकता. हे आवळ्याचं झाड आहे. ते इतकं लहान होतं ना, आम्ही तेव्हा लावलंय. आता त्याला फळ यायला लागले आणि काही फळ खाली पण पडत आहे. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आवळ्याचं फळ. आणि ते आपण आता खाणार आहे. इतकं भारी फिलिंग येते ना जेव्हा आपण लहान होतो तेव्हा हे लावले होते. आणि आम्ही फक्त घरा आजूबाजू शो खाते लावले होते. आता त्यांना फळ यायला लागले. तिकडे आंब्याचं पण आहे, रामफळाचं पण आहे. म्हणजे फिरतो इकडं तिकडं. त्याला पाणी भरायला लावलं पण पाणी पण भरत नाही. तो पण काय करणार, मोटर चालू नाही आता. घरच्या मागं पण पूर्ण झाड आहे आपल्या. तर बघू शकता आंब्याचं आहे, इकडं रामफळ आहे आणि मागं आवळे माझ्या. आपण अजून लावले होते पण ते जगले नाही. मध्ये दुष्काळ पडला होता 2017-18 मध्ये. काय तर मित्रांनो, आपण आता जाते गाईंच्या वाड्याकडं. बघू शकता तुम्ही. आता त्या वाड्याचं तर इतकं हे झालं आहे ना. पहिले आम्ही जेव्हा बांधला होता ना 2020 मध्ये, इतकं छान होता. आता तो वाऱ्या वादळांमुळे त्याचे बेळे वगैरे हे झाले, त्यामुळे तो सर्व तुटला आहे. आता एकच गाय बांधते. आता आपल्यापाशी ढोरं पण नाही सावटे, गाई वगैरे फक्त बैल आहे, 2-4 गाई. बघू शकता कसं झालं आहे. पहिले इतकं छान बनवला होता आम्ही. आता काहीच नाही. आपलं गावातलं घर आहे ना, ते पडलं होतं आणि त्याचे पत्रे आहे सर्व. आम्ही ते पत्रे काढून इतर गाईंना शेड बनवलं होतं. आता ते पण नाही एवढं खास राहिलं. मळ्यातलं सर्व बदललं आहे. पहिले जेव्हा मी राहायचो तेव्हा आता नाशिकला गेलो त्यामुळं तर एवढा इंटरेस्ट नाही राहिला. पण शेती माझी किंवा पण मला आवडतेच. नाशिकला फक्त आपण बिझनेस म्हणून गेलो आहे. बाकी सर्व तर आपला जीव वगैरे सर्व शेतीचे. आपण जाणार आहे पाईपलाईनचे पाईप पाहायला, जे की आता आणून ठेवले इकडं. बाकीचे इकडे ठेवले, बाकीचे तिकडे. बघू शकता बाकी पाईप सर्व तिकडे. इकडे तर आपण गहूला पाणी भरलं, गहू टाकले. ते कसा माझं एवढं बरं आहे ना का.
तर आहे मित्रांनो, बघू शकता पाणी भरणं चालू आहे आपलं. छान प्रकारे पाणी येतं पण आहे आणि आपण छान प्रकारे भरतो पण आहे. पाणी भरणारे दिवसा लाईटच राहत नाही मित्रांनो आपल्याकडे, पण आज सिंगल फेजमध्ये आपण मोटर चालवतो त्यामुळं पाणी एकदम प्रॉफिट मारत आहे, त्यामुळे काही विषय नाही. पण दिवसची लाईट राहिल्यावर इकडं तर पाणीच येत नाही, मोटर पाणीच मारत नाही, घडी घडी लाईट जाते म्हणजे जाते. आणि आता आपण सिंगल फेजमध्ये नाही तर रात्रीचं भरणं करतो, 2 वेळा आपण, एक तर रात्री नाही तर लाईट नसल्यावर सिंगल फेजमध्ये 2च वेळा भरणं करू शकतो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं पाणी चालू आहे, ते पण ज्वारीला. इकडं सर्व आता व्यवस्थित भरत आहे, मी व्यवस्थितच भरतो पण आज जास्त व्यवस्थित आजारे उभं राहून भरत नाही, तर एक साठीला पान लावलं का मस्त बसून घ्यायचं. पण आता छोटे वारे त्यामुळं ते लगातार भरावं लागत आहे आपल्याला. तसं पण मोटर अजून कमीच पाणी मारत आहे, त्या लाईट डीममुळे एकदम कमी पाणी चालू आहे आपल्याला. बघू शकता इकडं भेंडीचं वार, आत्ता अशी भेंडी कुठं भेंडी लागायला लागली, अजून लई लहान आहे ते. चला मग आपण लय बारे कसे देतो नक्की बघा. तर हॅलो गाईज, आपण आता बसलेलो आहे, मोटर पाणी भरतं आहे निवांत. आपण आता थंड शेवगाच्या झाडाखाली बसलो आहे, बघू शकता किती थंडगार हवा आहे. इकडं ज्वारी टाकली, आपण इथं मध्येच बांधावर बसलेलो.